नमस्कार मंडळी. काय काय निवांत नव? आम्हासनी माहिती आहे की तुम्ही खाऊन पिऊन ढेकर देऊन निवांत राहायचा. तर पॉइंटचा मुद्दा आणि मुद्द्याचा पॉइंट असा की न्यूज अपडेट लाईव्हच्या या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं हात जोडून हलका कमरत वाकून सहर्ष असं स्वागत. तर सांगायचा विषय असा की आपण या पॉडकास्टमध्ये आपल्या आसपास, वेशीपारावर, गल्लीबोळात, देश विदेशात, मीडियात, सोशल मीडियात ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत त्याचा आपण मागं लागून मागोवा घेणार आहोत. थोडक्यात काय तर त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भावांनो, थेट तिसरा गेर टाकून 80 घालून सुरू करूयात आपल्या पॉडकास्ट मधला पहिला कोरा करकरीत पहिला एपिसोड. नमस्कार मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या पॉइंटाच्या मुद्द्याकडे आणि मुद्द्याच्या पॉइंटाकडे वळूया. तर झालं काय की 14 ऑगस्टला अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या बलाढ्य वृत्तपत्राने फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स या नावाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी भाजपचे खासदार टी राजा सिंग आणि इतर काही खासदारांनी रोहिंग्या मुसलमानांबाबतीत पसरवलेला हेट स्पीच कंटेंट म्हणजे द्वेषमूलक आशय फेसबुकने मुद्दाम आपल्या प्लॅटफॉर्मवरनं हटवला नाही. का तर वॉल स्ट्रीटच्या म्हणण्यानुसार फेसबुक सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाण्यास इच्छुक नाही. तर गंमत काय झाली, ह्या रिपोर्टचा आधार घेऊन राहुल गांधींनी एक ट्विट केलं होतं. त्यात ते असं म्हणले होते की BJP आणि RSS हे फेसबुकवर नियंत्रण ठेवत आहेत. आणि मग नंतर भाजपने देखील याच्यामध्ये उडी घेतली. भाजपने तर थेट फेसबुकवरच आरोप केला की ते नॅशनलिस्ट लोकांचेच आवाज दाबत आहेत. तर ह्या अशा काही मुद्द्यांमुळे गेले काही आठवडे भारतात राजकारण एकदम तापलं होतं. पण मित्रांनो, ह्या आरोप प्रत्यारोपण पलीकडे पण असे काही मुद्दे आहेत की ज्यांचा आपण गांभीर्यानं विचार करायला हवा. या भानगडीमुळे फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अगदी ह्याच मुद्द्याचा भारतीय आणि थोडा जागतिक आढावा आपण आपल्या पॉडकास्टच्या ह्या पहिल्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. सो भावांनो, बी सिरियस अँड लिसन केअरफुली. लेट्स स्टार्ट अवर फर्स्ट एपिसोड. मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत पेपरांमधनं, TV मधून, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर, अगदी फेसबुकवर सुद्धा ऐकलं वाचलं असेल की फेसबुकवर प्रचंड प्रमाणात हेट स्पीच कंटेंट म्हणजेच द्वेषमूलक आशय, समाजविघातक आशय, चुकीची माहिती, खोट्या बातम्या म्हणजेच आपल्या मराठी भाषेत फेक न्यूज सर्रास फिरत असतात. पण मग अशा वंगाळ कर्माला आळा घालण्यासाठी फेसबुक काही हातपाय मारतं का? अशा प्रकारचा आशय आपल्या प्लॅटफॉर्मवरनं हटवण्यासाठी फेसबुक प्रयत्न करतं का? असे काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तर आम्ही तुम्हाला सांगतो, द आन्सर इज येस. फेसबुक अशा प्रकारचा वंगाळ आशय हटवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतं. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बा फेसबुक नेमके काय प्रयत्न करतं? तर मित्रांनो, त्याला एक सिस्टीम असते, एक प्रोसेस असते, एक पद्धत असते. ती प्रोसेस आपण आधी समजून घेऊया. तर आपण ही प्रोसेस समजून घेण्यासाठी तिचे 2 भाग करूयात. म्हणजे कसं, याला गाड त्याला गाड तसं. तर पहिला भाग द्वेषमूलक म्हणजेच हेट स्पीच आणि समाजविघातक आशयाचा, आणि दुसरा भाग मिस इन्फॉर्मेशन म्हणजेच चुकीची माहिती आणि फेकलेली न्यूज म्हणजेच फेक न्यूजचा. पहिल्या भागातला म्हणजेच द्वेषमूलक आणि समाजविघातक आशय हाताळण्यासाठी AI प्रणालीचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय. आता ही AI प्रणाली काय करत्या तर लहानपणी आपलासनी बघा परीक्षेत गटात न बसणारा शब्द ओळखा, ही जी काय भानगड होती तर हे तसंच आहे. ही AI प्रणाली फेसबुकच्या हेट स्पीच पॉलिसीमध्ये न बसणारा आशय फेसबुकच्या कंटेंट मॉडरेटरच्या लक्षात आणून देत्या की बाबा ह्या पोस्ट आपल्या पॉलिसीत बसत नाहीत, हे काय आपल्या पार्टीतलं नव्हं. बरं, त्याचबरोबर तुमच्या आमच्यासारखे फेसबुक युजर सुद्धा अशा प्रकारचा आशय रिपोर्ट बटनाच्या माध्यमातून फेसबुकच्या लक्षात आणून देऊ शकतात. थोडक्यात काय तर चाड्या करायची सुवर्ण संधी तुम्हाला इथं बी आहे. एकदा का तुम्ही किंवा AI ने हा आशय कंटेंट मॉडरेटरच्या लक्षात आणून दिला की ते म्हणजे त्या आशयाचा फार पोस्टमॉर्टमच करते, चाचणी करते हो. आणि खरंच तो आशय द्वेषमूलक समाजविघातक आहे का याचा निकाल लावते.
आणि जो आशय खरंच हेट स्पीच असेल, समाजविघातक असेल, तर त्या आशयाची फेसबुकवरून पार उचलतांगडीच करते. बरं, हे झालं पहिल्या भागचं. आता त्याला गाड म्हणजेच दुसरा भाग, मिस इन्फॉर्मेशन आणि फेक न्यूज. ह्यामध्ये सुद्धा AI प्रणालीचं आणि तुम्ही आम्ही चाड्या करण्याचं म्हणजेच रिपोर्ट करण्याचं काम सेमच असते. पण AI आणि तुम्ही आम्ही रिपोर्ट केलेली पोस्ट फॅक्ट चेकर समोर येऊन पडत्या. ते काय करतंय, त्या आशयाची तपासणी करते. जर संबंधित पोस्ट ही मिसइन्फॉर्मेशन आहे सिद्ध झालं तर त्यावर तसा ते शिक्काच मारते आणि ती पोस्ट डाऊन रँक म्हणजेच ही पोस्ट फेसबुकवर कमीत कमी वेळा दिसेल असं नियोजन लावते. थोडक्यात काय तर ते त्या पोस्टला कवडीची बी किंमत देत नाही. हाय की नाही सोपी सिस्टीम. तर मित्रांनो, आपण आता जरा स्टॅटिस्टिक्स बाहेर काढूया. 2019च्या शेवटाला 70 लाख द्वेषमूलक आशयाच्या पोस्ट आपल्या प्लॅटफॉर्मवरनं हटवल्याचा दावा फेसबुकने केला होता. आणि त्यातला गमतीचा भाग असा की त्या हटवलेल्या पोस्टपैकी 80% पोस्ट ह्या अल्गोरिदम्सने म्हणजे AIने दाखवून दिल्या होत्या. भावानो, खरी गंमत इथून सुरू होते. फेसबुकचे अल्गोरिदम सध्या काही ठराविक भाषांमध्येच काम करतात. उदाहरणार्थ इंग्लिश, स्पॅनिश, मॅन्डरिन. आणि त्यामुळे ज्या देशात ह्या भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात तिथं हेट स्पीच हटवण्याचं काम फेसबुकला सोपं जातं. पण मग असा प्रश्न पडतो, उरलेल्या जगाचं काय? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपल्या टाईम या मोठ्या मॅगझिनने पण केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फेसबुकचे हेट स्पीच ओळखणारे अल्गोरिदम सध्या 40पेक्षा जास्त भाषांमध्ये काम करत आहेत. पण उरलेल्या भाषांमध्ये त्यांना मागं सांगितल्याप्रमाणे माणसांवर म्हणजेच युजर्सवर, कंटेंट मॉडरेटरवर अवलंबून राहावं लागतंय. तर भावांनो, सध्या जगात झालंय असं की हेट स्पीच आशय पसरण्याचं प्रमाण US UK पेक्षा म्हणजेच डेव्हलप कंट्रीपेक्षा डेव्हलपिंग म्हणजेच विकसनशील देशांमध्ये जास्त आहे. आणि डेव्हलपिंग कंट्रीजमधल्या मायनॉरिटीज ज्या भाषा बोलतात त्या भाषेमध्ये काम करणं ह्या अल्गोरिदम्सना, कंटेंट मॉडरेटर्सना कठीण जातं. चला मित्रांनो, आता आपण खास करून भारतात ही सगळी भानगड कशी काम करते ते पाहूया. तर लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशात जवळजवळ 800 भाषा बोलल्या जातात. करेक्ट ऐकलं, 800 भाषा बोलल्या जातात. पण आपल्या टाईम मॅगझिनच्या वृत्तानुसार फेसबुकचे अल्गोरिदम या भाषांपैकी नेमके कोणकोणत्या भाषांमध्ये काम करतात हे अद्याप स्पष्ट नाही. 800 भाषांचं जाऊ द्या, पण भारतात ज्या 22 ऑफिशियल भाषा आहेत त्यापैकी फक्त 4 भाषाच म्हणजे फक्त हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ याच भाषा अल्गोरिदम कव्हर करतात. गमतीचा भाग असा की 25% भारतीय इंग्लिश आणि वरील 4 पैकी एकही भाषा बोलत नाहीत. आणि 75% भारतीय इंग्लिश आणि वरील 4 भाषांपैकी फक्त एखादीच भाषा बोलू शकतात. 65% भारतीय 4 भाषांपैकी एक भाषा त्यांची मातृभाषा म्हणजेच पहिली भाषा म्हणून बोलतात. आता भावांनो आणि भगिनींनो, मला सांगा, 22 पैकी ह्या 4 भाषा सोडल्या तर उरलेली ऑफिशियल भाषा आणि बाकीच्या असंख्य भाषांमधला हेट स्पीच आशयाचा निचरा फेसबुक कसा करणार? फेसबुककडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं फेसबुकला महत्त्वाचं वाटतं का? आता तुम्ही म्हणाल की नुसते प्रश्न काय विचारताय, फेसबुक काम करत नाही याचं काहीतरी उदाहरण आहे का तुमच्याकडं? तर पाहुणं, तुम्हाला म्हणून सांगतो की याची खूप उदाहरणं आहेत आपल्याकडं. तुम्ही इथं ऐकायला आलात म्हणून तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. चला माझ्यासोबत आसाममध्ये. तर आवाज नावाच्या एका संशोधन करणाऱ्या संस्थेनं आसाममधल्या एका सोशल मीडिया मोहिमेची माहिती प्रसिद्ध केली होती. ही सोशल मीडिया मोहीम बंगाली मुसलमानांविरोधात होती. या मोहिमेत त्यांना परजीवी, उंदीर आणि बलात्कारी म्हटल्याचं दिसत होतं. तर ह्यात गमतीचा भाग असा की ह्या सोशल मीडिया मोहिमेतील पोस्ट ह्या आसामी भाषांमधून केल्या गेल्या होत्या. आणि फेसबुकचे अल्गोरिदम आसामी भाषा कव्हर करतच नाहीत. मग हे हेट स्पीच आशय ओळखून कारवाई करण्याचं काम फेसबुकचे आसामी भाषा बोलू शकणारे एम्प्लॉई करत असतात. पण हे एम्प्लॉई फक्त तुम्ही आम्ही रिपोर्ट केलेल्या पोस्टवरच कारवाई करतात. पण भावांनो, इथेच एक गंमत आहे. आता हिंदू मेजॉरिटी असलेल्या आसामी भाषिकांकडून तुलनेने आसाममधल्या मायनॉरिटी असलेल्या बंगाली भाषिक मुसलमानांविरोधात हे हेट स्पीच असे पसरवले गेले. मग मला सांगा, ज्या मायनॉरिटीजना उद्देशून ह्या हेट स्पीच पोस्ट केल्या गेल्या
त्यांना ह्या पोस्ट फेसबुकवर जाऊन कशा रिपोर्ट कराव्यात हेच माहीत नसेल तर? ह्याच डिजिटल असाक्षरतेमुळे ह्या पोस्ट फेसबुकवर रिपोर्ट केल्याच जात नाहीत आणि फेसबुक एम्प्लॉईंच्या नाकर्तेपणामुळे त्या पोस्ट फेसबुकवर तशाच राहतात आणि समाजात द्वेष पसरवत राहतात. आत्ताच सांगितलेल्या मोहिमेमधली एक पोस्ट फेसबुकवर साधारण 50 लाख वेळा बघण्यात आली होती आणि ह्या आवाज या संस्थेने पुढाकार घेऊन या मोहिमेतल्या क्लिअर कट अगदी स्पष्ट हेट स्पीच असलेल्या 213 पोस्ट फेसबुकच्या निदर्शनात आणून दिल्या. पण आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या फेसबुकने फक्त 96 पोस्टच आपल्या प्लॅटफॉर्मवरनं हटवल्या. आता माझ्या भावांनो आणि भगिनींनो, ह्या प्रकाराला काय म्हणावं? एकतर फेसबुक फार मंदासारखं काम करते किंवा त्यांना ह्यावर कामच करायचं नाही आहे. आता यावर तुम्हीच विचार करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. तर पाहुणं, पुढे जायच्या अगोदर आपण ह्यातली अल्गोरिदम जी काही डोसक्यावरून जाणारी भानगड आहे ती थोडक्यात समजून घेऊयात. आता अल्गोरिदम म्हणजे काय तर आज्ञा प्रणाली. पाहुणे, जास्त डोकं खाजवू नका, लय सोपं असते. ते कसं असतंय, कॅम्प्युटरला एखादं काम कसं करावं हे सांगितल्याशिवाय तो काय ते काम करीत नाही. त्याला सांगावं लागतंय, बाबा 1 अधिक 1 म्हणजे 2 असतात. आता 2च का, तर त्यासाठी बेरीज करावी लागते. आता तुम्ही म्हणाल कम्प्युटर म्हणजे काय ममदा असते का काय? तर तसं नाही. एकदा का त्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की तुमच्या मोठमोठ्या आकडेवारी म्हणजे त्याच्यासाठी डाव्या हाताचा मळ एका फटक्यात करते हो. तर मंडळी, कॅम्प्युटरला हे काम असं असं कर, अशा पद्धतीनं कर हे सांगणं म्हणजेच अल्गोरिदम हो. काय गंमत काय असते, हे जे फेसबुक आहे की नाही, तर ते आपल्या कॅम्प्युटर्सना म्हणजेच अल्गोरिदम्सना हेट स्पीच म्हणजेच तुमच्या आमच्या समाजात द्वेष पसरवणारा आशय, तर तो आशय ओळखण्यासाठी ते त्याला ट्रेन करते. ह्याच प्रोसेसला मशीन लर्निंग म्हणतात. आणि अल्गोरिदम्सला ज्या भाषेत शिकवायचं आहे त्या भाषेमधले हजारो द्वेष पसरवणारे आशय त्याला पहिल्यांदा पुरवले जातात. अहो, त्यामुळे होतंय काय की अल्गोरिदम्सला कळू लागते हो की अमुक अमुक आशयाला हेट स्पीच म्हणजेच द्वेष पसरवणारा आशय असं म्हणतात. आता इंग्लिश भाषेत जर उदाहरण घ्यायचं झालं तर जगात मी सोडलं तर मायंदाळ लोक इंग्लिश बोलतात बघा. अहो, जवळजवळ 120 कोटी जनता ही भाषा बोलत्या. त्यामुळे साहजिकच होतंय काय, तर ह्या भाषेमध्ये फेसबुकवर मोठ्या प्रमाणात आशय निर्मिती होत्या आणि त्यामुळेच इंग्लिश भाषेमधील द्वेषमूलक आशयाचा माहितीसाठा म्हणजेच डेटाबेस सुद्धा मोठ्या प्रमाणात अल्गोरिदम्सना उपलब्ध करून देता येतोय. आणि म्हणूनच इंग्लिश भाषेमधील द्वेष पसरवणारा आशय फेसबुकच्या अल्गोरिदम्सना झटके पट ओळखता येतोय. तेव्हा तुम्हाला सुद्धा असा आशय फेसबुकवर टाकायचा असेल तर आत्ताच सावध व्हा, नाहीतर फेसबुक तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल. भावांनो आणि भगिनींनो, आपण परत टाइम मॅगझिनच्या वृत्ताकडे येऊयात. सध्याच्या घडीला फेसबुकने हेट स्पीच आशयावर अगदी प्रायोरिटीने म्यानमार, श्रीलंका, भारत, लिबिया, सिरिया, व्हेनेझुएला या देशांमध्ये जोरदार काम सुरू केले. आत्ता कार्यरत असलेल्या भाषांमध्ये आणखी 40 भाषांमध्ये अल्गोरिदम्सना हेट स्पीच ओळखण्यासाठी शिकवलं जातंय. यात अरेबिक, सिंहली, पंजाबी या भाषांचाही समावेश आहे. पण आपल्या लाडक्या फेसबुकनं इतर उर्वरित भाषांमधली प्रगती अद्याप स्पष्ट केलेली नाही. आता मित्रांनो, समजा आपल्याकडच्या सगळ्या भाषांमध्ये फेसबुकचे अल्गोरिदम अगदी ट्रेन झाले, तरी ते फक्त हेट स्पीच ओळखण्याचंच काम करतात. पुढचं जे महत्त्वाचं काम म्हणजे प्लॅटफॉर्मवरनं ते हेट स्पीच कंटेंट हटवण्याचं काम हे फेसबुकचे एम्प्लॉईज करतात. तर नेमक्या ह्याच कामात फेसबुककडनं दिरंगाई होतीये. आता ते मुद्दाम करतात, कोणी त्यांना सांगितलं म्हणून करतात, की त्यांना ह्या कामात रसच नाही आहे कुणास ठाऊक. आता जाता जाता शेवटची स्टॅटिस्टिक मात्र सांगून जातो. भारतातले एकूण ओळखलेल्या हेट स्पीचपैकी 93% हेट स्पीचवर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि ज्यांवर कारवाई झाली त्या पोस्ट काही काळाने फेसबुकवर पुन्हा सक्रिय झाले. लेटेस्टमध्ये बातमी आली आहे बघा. हेट स्पीच पसरवल्यामुळं सध्या इंटरनॅशनल वृत्तपत्रांमध्ये झळकणाऱ्या भाजपचे खासदार टी राजा सिंग यांची सगळी फेसबुकवरची अकाउंट बंद करण्यात आलेली आहेत. पण आपल्या फेसबुकचा इतिहास बघता आणि सत्ताधाऱ्यांशी असलेले लागेबंद बघता टी राजा सिंग आपल्याला परत फेसबुकवर दिसतील यात काही शंका नाही. पण ह्या सगळ्या सावळ्या गोंधळात आपण काय करू शकतो
तर हेट स्पीच ओळखून रिपोर्ट करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून अशी कुठली पोस्ट पसरवली जाणार नाही याची काळजी घेऊ शकतो. बाकी लेटेस्टमधली फेसबुकचीच जाहिरात म्हणते तसं, मनातलं बोलून तर पहा, सगळं जग खुलं होईल. चला आता आम्ही तुमचा रामराम घेतो. मंडळी, भेट होतच राहील. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही लाईक करालच, पण हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते मात्र आम्हाला नक्की सांगा. चला येतो आता, पुढल्या वेळी नवीन टॉपिकवर गप्पा मारू. काय असम में नागरिकता विवाद और रोहिंग्या का मुद्दा देश भर में छाया हुआ है. इस बीच बीजेपी के 2 बड़े नेताओं ने अजीब बयानों ने माहौल को और गर्मा दिया है. बांग्लादेशियों को, रोहिंग्या मुसलमानों को वापस उनके राज्य में भेजने की आवश्यकता है, वापस उनके देश में भेजने की आवश्यकता है, ना कि भारत देश में ऐसे कीड़े मकोड़ों को रखने की आवश्यकता नहीं है. मैं प्रार्थना करता हूँ केंद्र सरकार से कि इनको बाहर भेजे, या नहीं तो जिस तरह से दूसरे राज्य के लोग जो कार्य करते हैं, दूसरे कंट्री के लोग, उनके कंट्री में कोई भी दूसरे कंट्री का अगर कोई व्यक्ति आता है, अगर वो कंट्री को महसूस तो होता है कि इस व्यक्तियों से, इस समाज से खतरा है, तो लोग गोली मार